पुण्यामध्ये महिला दिनाच्या दिवशीच तरुणाने भर रस्त्यामध्ये अश्लील वर्तन केलं। गौरव आहुजा आणि भाग्येश निबजिया या दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मद्यधुंद तरुणांचे शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवरच हे अश्लील वर्तन सुरू होतं। स्त्रियांच्या समोरच तरुणांनी अश्लील वर्तन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। तरुणाचं महागड्या BMW कार मधलं हे अश्लील कृत्य पुणेकरांच्या संतापाचं कारण ठरलंय। पुण्यातल्या रस्त्यावर सकाळी सकाळी बड्या बापाच्या पुत्रानं नंगा नाच केला। शास्त्रीनगर चौकातील सिग्नलवर मद्यधुंद अवस्थेत या तरुणानं अश्लील चाळे केले। MH12 RF 8419 नंबरच्या BMW कारमधून गौरव आहुजा भरधाव वेगानं चालला होता। भरधाव कार गुंजन टॉकीज कडून वाघोलीकडे चालली होती। त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या सुनील शिरसाट नावाच्या एका नागरिकानं त्याला हटकलं। त्यानंतर BMW कारमधून गौरव आहुजा खाली उतरला। खाली उतरून त्यानं रस्त्यावरच लघुशंका केली। एवढंच नाही तर कारमध्ये बसल्यावरही त्यानं अश्लील कृत्य केलं। गौरव आहुजाच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र यावेळी हसत होता। गौरव आहुजाचा मित्र असलेल्या भाग्येश निपजियाच्या हातात दारूची बाटलीही होती। गौरव आहुजा 100 पेक्षा जास्त वेगानं BMW कार चालवत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनं दिली आहे। गौरवला हटकलं नसतं तर त्यानं पोर्शे प्रकरणासारखंच दुसरं प्रकरण घडवलं असतं अशी भीतीही प्रत्यक्षदर्शीनं व्यक्त केली आहे। त्या व्यक्तीने फुल स्पीडने एकदम जोरात ब्रेक दाबलं आणि दरवाजा खोलून खाली येऊन तो डायरेक्ट लघुशंका करायला लागला। मग मी त्याचा गाडीचा नंबर अगोदर कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं आणि त्यांनी मला पाहिल्यानंतर लगे तो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल मला पण बरेचसे म्हणजे असले चाळे वगैरे हे करत होता। येरवडा पोलिसांनी गौरव आहुजा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल केला। सदरची क्लिप आहे ती प्रसार माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना त्याबाबतची माहिती समजलेली आहे। CCTV फुटेजच्या आधारे आपण संबंधितचे नाव निष्पन्न केलेले आहे आणि त्या अनुषंगानं पोलीस स्टेशन येरवडा या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। पोलिसांनी गौरव आहुजाच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। त्यावेळी मनोज आहुजांनी गौरव आहुजावर संताप व्यक्त केला। गौरव आहुजा माझा मुलगा असल्याची लाज वाटते। गौरव आहुजानं फक्त रस्त्यावरच नव्हे तर माझ्या तोंडावर लघुशंका केल्याचं मनोज आहुजांनी म्हटलंय। पुण्यातल्या घटनेनंतर राजकीय नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे। आजच्या घटनेमुळे काळिंबा फासण्याचा प्रकार हा जो घडलेला आहे ह्याला सर्वस्वी जबाबदार त्या मुलाचे पालक आहेत आणि ह्याच्यावर नियंत्रण करण्याकरता पोलिसांनी जिथं हा दारू पिलाय ज्या चौकात उभा राहिलाय ज्या चौकातनं तो लघुशंका करतोय आणि त्याला जर एवढा माज असेल तर त्याचा माज उतरायचं काम पोलिसांनी केलं पाहिजे। खरं तर या विकृती ज्या आहेत याला कुठे ना कुठेतरी कडक शासनाच्या माध्यमातून एक उदाहरण सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। यातून कडक शासन होण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये पावलं उचललं जातं। तो कोणी असेल जो अश्लील चाळे करतो त्याला हे शिक्षा झाली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे, त्याची धिंड काढली पाहिजे। मनोरुग्ण ज्याला म्हणलं जातं यांची सर्वांची धिंड काढा। कोणत्याही पक्षाचा असेल कोणत्याही जाती समाजाचा असेल त्याची कुठेही गय करू नका हे आमचं आव्हान त्यांना राहील। आपण म्हणताय ती गोष्ट खरी आहे की पुण्यामध्ये अशा प्रकारचं जे सुसंस्कृत शहर होतं तिथे या घटना त्या ठिकाणी रोज वाढताना वेगवेगळ्या स्तरावर दिसतात। त्याने अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून कडक कारवाईचे आदेश तिथल्या पोलीस आयुक्तांना अगदी स्पष्टपणे दिलेले।